आणि आता बातमी आहे उपनगरातनं. घडलंय असं की कल्याण आणि डोंबिवली शहराची बत्ती गुल झालेली आहे. गेल्या 3 तासापासून कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात वीज पुरवठा खंडित झालेला आहे. अतिउच्च दाब वाहिनी ट्रिप झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाल्याचं कळतंय आणि कल्याण डोंबिवलीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं आता नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिकेकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत होईल अशी माहिती मिळते. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अजित, काय अपडेट? विशाल, कल्याण डोंबिवली म्हणजे अगदी कोपर पासून ते डोंबिवली असेल, त्यानंतर विठ्ठलवाडी, कल्याण, ठाकुर्ली, अंबरनाथ, बदलापूर हा सगळं जो उपनगर आहे ठाण्याचा, हा सगळा अंधाराखाली आहे. आणि यामुळे गेल्या 3 तासापासून इथं लाईट नाहीये. पाल आणि जे पडगाचं सबस्टेशन आहे त्या सबस्टेशन जवळ मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लाईट नाहीये. बऱ्याच वेळा लाईट जी आहे कमीत कमी 8 ते 10 वेळा लाईट आली आणि गेली आहे. यामुळे आता शक्यता व्यक्त केली जाते की अनेकांचे फॅन, लाईट, टीव्ही किंवा काही इलेक्ट्रॉनिक जे इक्विपमेंट्स आहेत ते उडाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. लाईट मध्ये मध्ये येते. आता पुन्हा एकदा लाईट आलेली आहे. आता ही जाईल का याची भीती नागरिकांना वाटते. मुळात नेमकं या सबस्टेशन मध्ये काय झालेलं आहे आणि लाईट ही रात्र अशी सुरू राहील का मध्ये जाऊन येऊन करेल, याबाबत नागरिक आता प्रश्न उपस्थित करू लागलेत. या सगळ्या तपशिलाबद्दल आता बघूयात. महायुतीत मित्रपक्ष असलेल्या कोकणातील 2 नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर टीकेची झोड उठवली, तर सुनील तटकरेंनीही रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. केलंच पाहिजे. सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं. सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही. त्याच्या बापाचा पण होणार नाही. तो तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथं शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे. तर तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. का आज अचानक मधीच रामदास भाईंनी, कारण ते फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे का त्याने आज एकदम माझी आठवण सकाळच्या प्रहरी केली, राम प्रहरी का आठवण झाली मला काय कळलं नाही. पण माझा स्वभाव आहे की गटारामध्ये दगड टाकून अंगावर मी काय घाण उठून घेत नसतो. त्यामुळे मला या विषयावरती काय बोलायचं नाही.